आता थेट जाणार होतं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेत। प्रेझेंटेशन में आदित्यने घेतलं होतं, आम्ही सुद्धा घेतलं होतं, आम्ही तर यादीच तिथे दिली होती। त्यामुळे न आदित्य ठाकरेंनी भेदभाव केला, न आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुठे केला, न आम्ही त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही। आता चर्चा करूया अणुशक्ती नगर मतदारसंघामध्ये। म्हणजे फहाद म्हणून आमचे जे उमेदवार उभे होते ते निवडूनच आलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। अणुशक्ती नगरमध्ये सगळ्यात मोठा समाज कुठला असेल तर तो मुस्लिम समाज आहे। हिंदू समाज सुद्धा आहे, पण मुस्लिम समाज निर्णायक आहे। आता याच्यामध्ये मतदार वाढ किती झाली? 2000 लोकसभा 2024 विधानसभा 2024 3865। दुबार मतदार किती आहेत? 1308। आणि आमचे फहाद किती मताली हरले? त्यांना म्हणजे 15 दिवसच आधी आम्ही खरं तर तिकीट दिलं होतं, तरी सुद्धा मनापासून ते लढले, पण ते कितीली हारले होते तर 3378। तर आपण मतदार वाढ आणि दुबार मतदार हे जर ऍड केलं तर फहाद हा लोकांच्या मनातला आमदार हा झालेला आहे। आता मग ही यादी आपण जेव्हा खोलात जाऊन बघतो तेव्हा तिथं पुढे घ्या ना, आता याच्यामध्ये मुस्लिम नावं आहेत दुबार झालेली, हे आम्ही सुद्धा सांगतो। त्याच्यात पुढे तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये हिंदूंसुद्धा नावं आहेत बघा। त्याच्यामध्ये सोनवणे नाव दिसतंय, त्यात काही मुस्लिम नावं दिसतात। त्याच्याच पुढे तुम्ही थोडंसं गेला तर काही आपल्याला नॉर्थ इंडियन्स सुद्धा त्याच्यामध्ये नावं दिसतात। म्हणजे ही यादी जेव्हा फहादली काढली तर आम्ही काढली, आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही। त्यामुळे कुणीही काही असलं तर दुबार नाव ज्याचं येतं त्याचं नाव हे काढलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे। आता याच्यात आम्ही तुम्हाला मतदान चोरी कशी होती, मतदारची नावं कशी घातली जातात हे तुम्हाला सांगितलं, पण आता तुम्हाला घुसखोरी, बोगस मतदारांची घुसखोरी कशी होती याचं एक उदाहरण देतो। हे उदाहरण आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ। मी तिथं जाऊन दिवाळी साजरी केली, त्या घरासमोर फटाके फोडले जिथं 100